सारख्या राजकीय दृष्टिकोनातून अनुकूल नसलेल्या आणि प्रतिकूल असलेल्या परिस्थितीत असे 72 कार्यकर्ते आमच्या जवळ आहेत, याबद्दल मी अभिमान व्यक्त करतो। आज आम्हाला 2 पावलं ही सभ्यतेच्या अनुषंगाने कुठेतरी मागे घ्यावे लागत असले तरी 2029ला बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार राहील ही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। आमच्या निर्णयाच्या संदर्भात ज्या ज्या घटकांचा ज्या ज्या गोष्टींचा आम्ही नोंद घेतली, ज्या गोष्टी आम्ही पटलावर घेतला आणि ज्या गोष्टींच्या अनुषंगाने प्रक्रिया केली, त्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या संभाषणाचा आलेल्या फोनचा संदर्भ हा कुठेही नव्हता। त्यामुळे एकंदरीत या निर्णयापर्यंत जात असताना त्यांचा फोन येण्याचा आणि निर्णय होण्याचा काही संबंध नाही। भारतीय जनता पक्षाच्या सर्व घटकांशी आणि सर्वांशी आमचा असणारा टोकाचा जो विरोध आहे तो विरोध आम्ही कायम स्वरूपामध्ये हा ठेवू। मात्र सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आणि महात्मा गांधींनी आम्हाला संवाद या अनुषंगानं जे सांगितलेला जो मंत्र आहे त्यानुसार आज त्यांचा फोन हा आला होता आणि त्यांच्या फोनवर बोलत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण एक नेता गमावला आहे आणि त्या अनुषंगानं ही निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हावी किंबहुना काँग्रेस पक्षाने निवडणूक कुठेतरी लढू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी केली आणि सोबतीला महाराष्ट्र संस्कृती नावाचा एक शब्द त्यांनी जो वापरला तो देखील शब्द या ठिकाणी कुठेतरी खरोखर जर संस्कृती असेल आणि विकृतीला मूठमाती द्यायची असेल तर त्या अनुषंगानं एक फक्त त्याला कुठेतरी साथ दी आहे ती तेवढ्या वाक्यापुरतीच देणं या ठिकाणी उचित आहे। त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा येण्याचा आणि निर्णयाचा कुठेही दुरान्वयी संबंध नाही। त्यांनी फोन तशा प्रकारचा विनंतीचा केला होता। अर्थात या संदर्भात देखील आपण सांगता ते बरोबर आहे की एकूण 53 अर्ज होते, त्या 53 अर्जापैकी काँग्रेसचा जो संबंध होता आणि संदर्भ होता तो एका अर्जापुरताच आकाश मोरेंच्या अर्जापुरताच होता। त्यामुळे आम्ही अर्ज केल्याने निवडणुका अनपोज होतील अशा काही परिस्थिती आणि चित्र नाही। हे देखील आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांना नेतृत्वांना सांगितलं आणि आम्ही राहिलो काय आणि नाही राहिलो काय निवडणुका होणारच आहे। मग आम्हाला तुम्ही विड्रॉल होण्याकरता कशाला गळ घालताय, कशाला विनंती करताय, कशाला आपण या सगळ्या भावनिक संदर्भाच्या अनुषंगाने आपण बोलतोय, कारण निवडणुका होणारच आहे हे सांगत असतानाच त्या ठिकाणी या सर्वांनी आम्हाला जी विनंती केली की कोण राहत असेल ते राहू द्या, मात्र अशा परिस्थितीमध्ये भारतातल्या सर्वात जुन्या पक्षांनी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार म्हणून राहू नये ही त्यांची असणारी त्या ठिकाणची भूमिका आणि भावना होती।